जे ॲप्लिकेशन्स आहेत ना, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल, त्यांचे ते ॲप्लिकेशन्स किती स्टडी केले होते आपण लास्ट लेक्चरमध्ये. एक तर हाफ अँगलचे फॉर्म्युलांसाठी पहिलं ॲप्लिकेशन होतं, दुसरं होतं फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल, आणि तिसरं पण काय होतं की फॉर्म्युलाच होता एरिया ऑफ ट्रायंगलचाच, पण त्याला आपण स्पेशल नाव दिलं होतं काय, हिरोज फॉर्म्युला. ठीक आहे. पण मग आज आपण ना हा जो सेकंड ॲप्लिकेशन आहे ना, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला डिराईव्ह करून घेणार आहे, म्हणजे याचा प्रूफ स्टडी करणार आहे, जे थेरममध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. ती थेरम काय सांगते आपल्याला की इन ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to half into BC into sin A, किंवा हाच एरिया, सारिका इकडे लक्ष दे, हाच एरिया हाफ इंटू AB इंटू साइन C असू शकतो, किंवा हाच एरिया हाफ इंटू AC इंटू साइन B असू शकतो. ही टर्म इथे लिहिली असते आणि ही टर्म शेवटी लिहिली असते तरी चालली असते, काही प्रॉब्लेम नाही. असं पण आलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे ना. येस. मग हे प्रूव्ह करून आणायचं आपल्याला की एरिया असा असा येणार. मग पहा आता आपण ही जी थेरम प्रूफ करणार आहेत ना, तर ती थेरम आपल्याला काय सांगते की एक ट्रायंगल असेल, कुठला पण असू द्या, मग तो ॲक्यूट असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल, किंवा मग ॲक्यूट असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल, किंवा मग ऑब्च्युअस अँगल ट्रायंगल असेल. तिघो केसेस मध्ये काय होतं की यांचा एरिया आपल्याला या पद्धतीने मिळतो. म्हणजे जर कधी हा ABC असा असेल, हा ABC असेल, ABC असेल, तर तुम्हाला आता साइड्सची आयडिया येऊन गेलेली आहे. महाजन, कोणती साइड A आहे, कोणती साइड B आहे, कोणती साइड C आहे, ती आयडिया आहे. कोणता अँगल A आहे, कोणता अँगल B आहे, कोणता अँगल C आहे. ठीक आहे. तिघ केसेसमध्ये. तर मग आपल्याला आहे ना या साइड्स आणि अँगल्सच्या बेसिसवरती ना या ट्रायंगलचे एरिया सांगता येतील या पद्धतीने. हाफ इंटू BC इंटू साइन A. हा कॅपिटल A च्या समोरचा काय असतो, स्मॉल A. कॅपिटल C च्या समोरचा स्मॉल C, कॅपिटल B च्या समोरचा स्मॉल B, असं या सगळ्यांमध्ये असणार आहे. ठीक आहे ना. आणि हा कॅपिटल A चा जो काही वर्टेक्स आहे, त्या वर्टेक्सला जो अँगल तयार होतोय, त्या अँगलला पण आपण कॅपिटल A नाव देणार आहे. पूर्ण चॅप्टर मध्ये असंच प्रोग्राम आहे आपला. ठीक आहे ना. हा कॅपिटल B आणि हा कॅपिटल C, असं चाललंय. इथपर्यंत समजताय काय सांगतोय. ठीक आहे. मग ह्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो डिझाईन करण्यासाठी आपण ना अजून एक्स्ट्राचे काही टूल्स याच्या सोबत घेणार आहोत. कोणता, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. ठीक आहे. मग जर कधी आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम सोबत एक स्टँडर्ड ट्रायंगल ड्रॉ केला, सपोज तो असा, म्हणजे हा सपोज पॉइंट A असेल, हा सपोज टू से पॉइंट B असेल, आणि सपोज हा पॉइंट C असेल, तर या ट्रायंगल ABC चा एरिया हा येणार आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कन्सिडर करून चालायच्या आहेत. आता काय कन्सिडर करून चालतोय आपण की ट्रायंगलचा पॉइंट A हा या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमच्या ओरिजिन वरती आहे आणि ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस साइड AB लाय करते. कळतंय काय सांगतोय मी, काय काय कन्सिडर करून चालतोय ते इथं आपल्याला लिहायचंय. ते मी तुम्हाला नोट्स मध्ये लिहून पण दिलंय तसं, जे मी इथं फक्त बोलून दाखवतोय. ठीक आहे. यस. मग या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगलचे जे वर्टायसेस आहेत, त्या वर्टायसेसला आपण त्या वर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स लिहिणार आहेत. ठीक आहे. वर्टायसेसच्या कोऑर्डिनेट्स मधले पहिला हा 0 आणि 0, दुसरा हा, याचे कोऑर्डिनेट्स कोण कोण सांगू शकतं. पॉइंट B चे कोऑर्डिनेट्स लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं हे. वाव, व्हेरी गुड. एवढे अँड्रेज होत आहेत म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. काय असतील बरं याचे कोऑर्डिनेट्स, C and 0. पॉइंट हा एक्स ऍक्सिस वरती असल्यामुळे y कोऑर्डिनेट 0 असला पाहिजे, आणि y नंतर लिहितो आपण. ठीक आहे ना, आधी असतो x.
एक्स किती येणार इथे, तर एक्स येणार आहे इथे सी, कारण की या ट्रायंगलच्या वर्टेक्स सी च्या समोरची जी साइड ए बी तिला आपण स्मॉल सी ने डिनोट करतो, म्हणजे ही लेंथ ऑफ ए बी किती आला सी, तोच आपला एक्स आहे. कळतं इथपर्यंत? ठीक आहे. मग हा आला सी 0. आता राहिला पॉइंट सी. या पॉइंट सी चे कोऑर्डिनेट्स ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवले होते. ते कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करणार ते पण एक्सप्लेन केलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, लक्ष द्या. पॉइंट सी चे कोऑर्डिनेट्स काय येतील? नंदा बोलू नको बेटा, आधीच लेट झालोय आपण आणि असं गप्पा करणार तर मग डायरेक्ट इन्सल्ट करून बाहेर जाणार आहे. कळतंय काय सांगतोय? हा, लक्ष द्या. मग ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ते एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सपोज या फूटला आपण नाव दिलं एन, म्हणजे सीएम हा परपेंडिक्युलर आहे, त्यालाच आपण परपेंडिक्युलर पण म्हणणार आणि या ट्रायंगलची हाईट पण म्हणणार. ट्रायंगलची हाईट केवढी असेल? सीएम एवढी असेल. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. आणि या ट्रायंगलची जर कधी हाईट आपण सीएम कन्सिडर करतोय तर बेस कोणता असेल? एबी. एबी काय असेल? बेस. हा बेस आणि हाईटची जी भाषा आपण यूज करतोय तर ती काय यूज करतोय आपण? उठा घरी जा. उठ बेटा, पल्लवीच्या बाजूची. हो, जा घरी जा. तुझी काय आज इच्छा दिसत नाही शिकायची. उठ लवकर, टाइमपास नको करू. उठ उठ उठ, उठा. समोर लक्ष द्या आता सगळ्यांनी. मग आपण ही जी भाषा यूज करतोय ना हाईट आणि बेसची, ती का यूज करतोय किंवा हाईट आणि बेसचा विचार का आणतोय आपण? कारण की आपल्याला ना ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल कोणता पण असू द्या, एबीसी असू द्या का पीक्यूआर असू द्या की राईट अँगल असू द्या की ॲक्यूट अँगल असू द्या की ऑब्चस अँगल असू द्या, कुठल्याही टाईपचा ट्रायंगल असू द्या, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी एक जनरल फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे. कोणता? तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. या फॉर्म्युल्याचा यूज करणार आहेत आपण, म्हणजे हे एक प्रकारचं एक टूल आहे ज्याचा यूज करतोय आपण. कळतंय का मला काय म्हणायचंय? ठीक आहे ना. याचा यूज करून आपण या ट्रायंगलचा एरिया असा येणार आहे असं प्रूफ करणार आहेत. मग त्यासाठी पहा, या ट्रायंगलचा बेस इथे सध्या कोणता कन्सिडर करतोय आपण? हा ए बी. त्या ए बी लाच आपण काय म्हणणार आहोत? सी. ए बी म्हणजेच काय असेल? स्मॉल सी. साइड्सला आपण स्मॉल लेटर्सने डिनोट करतोय. बेस आला स्मॉल सी आणि हाईट कोण आहे आता इथे? सीएम. सीएम इज दी हाईट. इथपर्यंत समजतंय काय चाललंय? तर मग काय ना की आपल्याला जो एरिया बनवून आणायचा आहे तो पहा एकदा काय आहे. हा बनवायचा आहे किंवा हा तरी बनला पाहिजे किंवा हा तरी बनला पाहिजे. तिघांपैकी कुठला तरी एक बनणार आहे आता इथं आधी. ठीक आहे ना. मग हा जो सीएम आहे, हा सीएम या एरियामध्ये आहे का? नाहीये. हाफ आहे का? आहे सर. हा स्मॉल सी आहे का? आहे स्मॉल सी. हा पाहिजे. अजून एका ठिकाणी इथं पण येतोय, म्हणजे हा किंवा हा या दोघांपैकी कुठला तरी एक पार्ट आता इथं बनवायचा आहे आपल्याला, तो बनेल. येते का आयडिया मी काय बोलतोय? तर ठीक आहे ना. मग या सीएम ला आपण इन टर्म्स ऑफ अँगल आणि साइड लिहिणार आहेत. म्हणजे असं का म्हणतोय मी? कारण की हाफ आणि सी या दोघं टर्म्स आहेत. हाफ आणि सी या दोघं टर्म्स आहेत. हाफ आणि सी या दोघं टर्म्स आहेत. मग आपल्याला हा जो सीएम दिसतोय या सीएम ला एकतर असा बी इंटू साइन सी बनवावा लागेल किंवा याच सीएम ला आपल्याला ए इंटू साइन बी बनवावा लागेल. म्हणजे सीएम ची व्हॅल्यू बी साइन ए आहे का ते बनवून दाखवावं लागेल. आहे, बनवून दाखवणार आहे आपण. ठीक आहे ना. किंवा या सीएम ची व्हॅल्यू ही आहे का? एकतर ही येणार किंवा ही येणार, दोघांपैकी काहीतरी येणार आहे. कोणती येणार आहे ते पाहूया आपण आता. ठीक आहे ना. त्यासाठी पहा आपण ना ट्रिग्नोमेट्रीचे जे काही बेसिक्स आहेत ना त्यांचा यूज करणार आहेत. राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो इथे जिथे सीएम आहे. हा सपोज अँगल ए असेल तर ट्रायंगल ए एम सी किंवा ए सी एम हा जो ट्रायंगल आहे हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय. आणि त्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ए सी एम, एसीएम या ट्रायंगल मध्ये आपण साइन ए इक्वल टू काय लिहू शकतो पहा बरं? साइन ए. साइन थिटाचा फॉर्म्युला आपण शिकलोय.
काय असतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. कोणता पण राईट अँगल ट्रायंगल असू द्या, त्याच्यामधला जो एखादा कोणता पण अँगल जर कधी आपण घेतला तर त्या अँगल साठी साइन रेशो आपल्याला सांगता येतो. काय सांगता येतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. इथे ह्या ट्रायंगलचा जो हायपोटेन्यूज AC दिसतोय ना, त्या AC ला आपण साइडच्या फॉर्म मध्ये काय लिहितो? स्मॉल बी. ही स्मॉल बी की नाही साइड, राईट? मग हा बी म्हणजेच कोणाला? हायपोटेन्यूज. आणि ह्या ट्रायंगल मध्ये अँगल ए चा अपोजिट साइड कोणता आला? CM. नाही ना सर, CB येणार ना. CB चा काहीच रोल नाहीये इथे. आपण ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करावा लागतो ट्रिग्नोमेट्रिक रेशोसाठी, बरोबर आहे की नाही? म्हणून मग ए ची अपोजिट साइड कोणती आली? CM. म्हणजे मग आपण साइन ए कसा लिहितो? O/H, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. O म्हणजे अपोजिट साइड कोणाची? या अँगलची. हा अँगल कुठे आहे? हा इथे. याची अपोजिट साइड CM. तो CM आपण इथे घेणार अपॉन हायपोटेन्यूज. ट्रायंगलचा हायपोटेन्यूज काय घेतला आपण? B, स्मॉल b. देअरफॉर आता ह्या B ला तुम्ही लेफ्ट हँडला घेऊन या. B इंटू साइन ए होणार इक्वल टू आला CM. देअरफॉर CM इक्वल टू B इंटू साइन ए. हाच CM आपण आता इथे पुट करणार. हाफ इंटू C इंटू CM. CM काय आहे? B साइन ए. B इंटू साइन. म्हणजेच याला आपण थोडं रिअरेंज करून घ्या. हाफ इंटू B इंटू C इंटू साइन ए. मिळाला हाफ BC साइन ए. हाफ BC साइन ए ही टर्म मिळाली. कोणाकोणाला समजलं एवढं? क्लिअर झाला? येस. पण मग सर एरिया ऑफ ट्रायंगल जो आपण आता इथे मिळवला ना, तर हा काय फक्त एवढाच थोडाही नाही, हा पण येऊ शकतो किंवा हा पण येऊ शकतो. मग हा येईल का पण किंवा हा पण येईल का, हे आपल्याला आणून दाखवायचं. इथं सिमिलरली करून लिहिण्याऐवजी आपण काय करणार आहे, तर साइन रूल आपण स्टडी केलाय पहा. साइन रूल आपल्याला कसा माहिती आहे? साइन रूल आठवा. A अपॉन साइन ए इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन इक्वल टू K किंवा ट्वाइस आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण या दोघांना जर कधी घेतला, फक्त या दोघांचा विचार केला, हे जाऊ द्या 2 मिनिटासाठी, तर इथे आपल्याला साइन बी ला लेफ्ट हँडला आणल्यानंतर आणि साइन ए ला राईट हँडला घेऊन गेल्यानंतर कशा टर्म्स मिळतील? A इंटू साइन बी इक्वल टू काय होणार? B इंटू साइन ए. एक असं रिलेशन तयार होत आहे पहा, बरोबर आहे की नाही? जे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे मॉडिफाय करून याला साइन रूलला, राईट? किंवा मग हे दोन न घेता आपण ना हे दोघं घेतले, B ला आणि साइन सी ला सोबत घ्या आणि साइन बी तिकडे घेऊन जा. म्हणजे कसं रिलेशन मिळणार? B इंटू साइन सी इक्वल टू C इंटू साइन बी. अजून एक रिलेशन मिळेल. कोणाचं? या दोघांचं. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट यांना पहा. A इंटू साइन सी C इंटू साइन ए. हे रिलेशन्स पैकी काही 2 रिलेशन्स आपल्याला इथे यूज करायचे पहा. B इंटू साइन ए किंवा C इंटू साइन ए. पहा बरं आहे का तिथं? B इंटू साइन ए शोधा आधी. B इंटू साइन ए आहे का? B इंटू साइन ए हा पहा आहे की नाही? येस. त्या B इंटू साइन ए ला आपण काय लिहू शकतो? A इंटू साइन बी. म्हणजे आपण ना असं म्हणू शकतो इथे की हा डायरेक्टली काय हरकत नाही. हाफ इंटू हा B इंटू साइन ए जो आहे ना, त्या B इंटू साइन ए ला तुम्ही काय लिहिताय आता इथे? A इंटू साइन बी. त्याला लिहून टाकला तुम्ही A इंटू साइन बी. पण मग हा C राहिलाय ना, हा आपण इथे ॲज इट इज लिहून घेतला. पण त्या असं लिहायला चालणार नाहीये आपल्याला. उठ रे, घरी जा जा. तूच सेकंड बेंचला. हा जयेश ना, जा बेटा. नाही रे पुढचा. हा जा तूच. बोलू नका ना. किती वेळ सांगितलं? माझी भाषा समजते का? बोलू नका याचा अर्थ कळतो का? बोलू नका म्हणजे काय? म्हणजे बोलू नका, बरोबर आहे की नाही? मग इथे पहा, हे असं नाही लिहिणार आपण. काय करणार? या C ला इकडे पुढे लिहिणार इथे.
म्हणजे कसं होणार तो AC साइन बी, AC साइन बी. क्लिअर झाला? आवाज येतोय अजून पण? हा, जर सापडला बेटा तर मी परमनंट आकलून देईन. इतकं बोलतोय मी तरी पण अक्कल जर येत नसेल म्हणजे तुम्ही मुद्दाम करताय. मुद्दाम जर कधी गप्पा करत असणार तर मग समजून घ्यायचा अर्थ काय होतं. मी सिरियसली सांगतोय, शांत बसा. भरपूर भरपूर नाटकं झाले आपल्या. जर क्लासमध्ये बसण्याची अक्कल नसेल तर क्लासमध्ये बसायला येऊच नका. बरोबर आहे की नाही? कोणी पण असू द्या. ठीक आहे. हाफ इंटू AC इंटू साइन बी आला. म्हणजेच हा जो एरिया ऑफ ट्रायंगल ABC ना, तर तो असा पण येऊ शकतो किंवा असा पण येऊ शकतो, किंवा B इंटू साइन ए जो आहे ना, ह्या B इंटू साइन एला शोधा बरं इथं. सॉरी, C इंटू साइन ए. हा, C इंटू साइन ए इथे आहे का? हा पहा, C इंटू साइन ए. या C इंटू साइन एला तुम्ही काय लिहू शकतात? A साइन C. काय लिहू शकतात? A साइन C. मग याला तुम्ही असं न लिहिता असं पण लिहू शकतात. कसं? हा B ॲज इट इज आणि C साइन ए ला A साइन C लिहू शकतात. आणि हेच ते तिघं जे आपल्याला पाहिजे होते. पाहून घ्या, AC साइन बी आहे का? AC साइन बी आहे. AB, बी च्या ऐवजी AB रिअरेंज करून तुम्ही लिहू शकतात. AB साइन C आहे का? AB साइन C आहे. या पद्धतीने हा थेरम प्रूफ होतोय. क्लिअर झालं प्रत्येकाला? आता याला लिहायचं कसं नक्की एक्झॅक्ट, त्यातलं जवळपास 80% तर मी इथं लिहूनच दिलेलं आहे. ठीक आहे. राहिलं 20% जे मी तुम्हाला बोलताना बोलून गेलो सगळं, की असा ट्रायंगल कन्सिडर करा ज्याच्यामध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करा. त्याच्यामध्ये मग जे वर्टायसेस आहेत त्या वर्टायसेसचे जे आपण कॉर्डिनेट्स आहेत ते कॉर्डिनेट्स लिहिलेत. ठीक आहे. पण मला एक सांगा, या पॉईंट Cच्या कॉर्डिनेट्सची तर काही गरज पडली का? नाही पडली. पण मग ते कॅल्क्युलेट करता येतात का आपल्याला? तर येतात. करता येतात की नाही? हे कॉर्डिनेट्स तुम्हाला सांगता यायला पाहिजेत. काय येतील बरं? पॉईंट Cचे कॉर्डिनेट्स कोणाकोणाला सांगता येतील? गरज तर नाहीये, पण सांगा काय येतील? B इंटू कॉस ए आणि पुढचा B इंटू साइन ए, असे कॉर्डिनेट्स येतील. कसे काय आले? बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण ते सांगू शकतो. श्रेया 1 श्रेया 2 दोघं घरी जा. जा बेटा, जा लवकर. उठा उठा. जा लवकर. हे जे फॉर्म्युले होते हे फॉर्म्युले तुम्ही इथं जस्टिफिकेशन मध्ये लिहिणार आहात, किंवा मग आधीच ते फॉर्म्युले पण आपण लिहिले तरी चालतंय. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय का? ही फर्स्ट थेरम केली आपण प्रूफ. मी सगळ्याच थेरम एक साथ सोबत सगळ्या प्रूफ करून देत नाहीये, कारण की मग सगळ्याच जर एक साथ घेतल्यात तर आपण तर बोर होऊन जाणार तुम्ही. बॉईज मध्ये आवाज येतोय पुन्हा? त्यानंतर पुढची थेरम आहे नेपियर्स एनालॉजी, जे आपण आज माहिती करून घेणार आहे. ठीक आहे. नेपियर्स एनालॉजी म्हणून नाव आहे. काय लिहून दिलं आहे? तुम्ही नोट्स मध्ये लिहिलेलं आहे पहा. पहा प्रत्येकाने. असं काहीतरी स्टेटमेंट लिहून दिलंय पहा व्यवस्थित. आहे की नाही? यस, नोट्स मध्ये आहे. फर्स्ट स्टेटमेंट हेच असेल किंवा सेकंड किंवा थर्ड असं काहीतरी असेल. सिक्वेन्स इकडे तिकडे होऊ शकते, पण हे स्टेटमेंट आहे की नाही? यस. म्हणजे पहा, tan a minus b upon 2 इक्वल टू स्मॉल लेटर्स a minus b upon a plus b इंटू cot c by 2. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. असं अजून एक स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट कसं आहे? tan अपॉन 2 इक्वल टू इंटू
कॉट a/2. या दोघांना पाहिल्यानंतर तिसरं स्टेटमेंट तुम्हाला बाय ऑब्झर्वेशन सांगता येईल. तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन म्हणून तुम्हाला या दोघांना पाहून तिसरा सांगता यायला पाहिजे. कोण कोण सांगू शकता थर्ड स्टेटमेंट कसा येणार सांगता येईल? कन्फर्म बोला बरं काय येणार? tan 2 इक्वल टू c a इंटू कॉट b/2 येणार. काय येणार तो? कॉट b. समजतंय? ठीक आहे. आता याचा प्रूफ पण पाहायचा आहे आपल्याला. या प्रूव्ह करून पाहिजेत या स्टेटमेंट्स. ठीक आहे. त्यातली एक स्टेटमेंट आपण प्रूव्ह करणार, उरलेल्या दोघं जे आहेत त्या सिमिलरली करून लिहून देणार. ठीक आहे. फर्स्ट मग आता नेपियर्स अनालॉजी म्हणून ऍप्लिकेशन आहे. हे फोर्थ ऍप्लिकेशन आहे आपलं. कोणाचं ऍप्लिकेशन आहे हे? साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल यांचे ऍप्लिकेशन्स पाहतोय. पहिला होता हाफ अँगल, दुसरा होता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, तिसरा होता हिरोज फॉर्म्युला, आपण एरिया ऑफ ट्रायंगल साठीच आहे, आणि चौथा आहे काय? नेपियर्स अनालॉजी. नेपियर अनालॉजी मध्ये हे असे काहीतरी स्टेटमेंट्स आहेत. हे प्रत्येक ट्रायंगल साठी असे अप्लाय होतात, व्हॅलिड आहेत प्रत्येक ट्रायंगल साठी. ठीक आहे ना. कुठल्याही टाईपचा ट्रायंगल होतं त्याच्यामध्ये असं होतं की त्या ट्रायंगलच्या साईड्स आणि अँगल्स आहेत ना असे रिलेटेड असतात. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण सगळे काही हे जे काही ए बी सी स्मॉल ए बी सी आहेत ना हे ट्रायंगलचे साईड आणि अँगल्स आहेत. बरोबर आहे की नाही? स्मॉल लेटर्स घेतले तर साईड tan a-b/2 इक्वल टू a-b/a+b इंटू कॉट c/2 असं होतं, असं येतं कुठल्याही ट्रायंगल मध्ये. म्हणजे साईड्स आणि अँगल्स असे रिलेटेड असतात. हे आपल्याला असं हे थेरम सांगताय. ठीक आहे. मग या थेरमचा ना आपण ना प्रूफ पाहणार आहेत, म्हणजे ह्या स्टेटमेंटचा प्रूफ पाहणार आहेत. सगळ्यात ते आपण ना राईट हँड साइड कन्सिडर करणार. RHS काय दिलाय तो? a-b/a+b इंटू कॉट c/2. मग यामध्ये आपल्याला साइड्स पण दिसत आहेत आणि अँगल पण दिसतोय. याला आपल्याला मॉडिफाय करायचंय, चेंज करायचे काहीतरी फॉर्म्युले अप्लाय करून किंवा सिम्प्लिफाय करून, आणि तो चेंज करून कसा बनवायचा आहे याच्यासारखा. म्हणजे tan a-b/2 बनवायचा याला. जसा बनवायचा आहे त्याला आधी पहा. याच्यामध्ये आपल्याला ना सगळ्यांना अँगल्स दिसत आहेत. ऑल अँगल्स आर हिअर ओनली. साइड्स प्रेझेंट आहेत का लेफ्ट हँड साइड मध्ये? नाही. हे कशावरनं डिसाईड करतोय किंवा कशावरनं ओळखतोय आपण? सर इथं कॅपिटल लेटर्स आहेत ना म्हणून आपण सांगतोय, कारण की कॅपिटल लेटर्स हे अँगल्स साठी डिनोट करतोय आपण. ठीक आहे ना. इथे अँगल्स आहेत फक्त लेफ्ट हँड साइड मध्ये, बट राईट हँड साइड मध्ये साइड्स पण आहेत आणि अँगल पण आहेत. या साइड्सला आपण ना आधी ना अँगल मध्ये कन्वर्ट करून घेणार मग, आणि साइड्सला अँगल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रिलेशन्स शिकलेलो आहोत. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल मध्ये कुठेतरी आहेत. कोणते रिलेशन्स आहेत ते? साइन रूल मध्ये का ते साइड्सला आपण अँगलच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. यस. साइन रूल मध्ये साइन रूल आपल्याला काय सांगतो की स्मॉल ए ला आपण काय लिहू शकतो? k इंटू साइन ए मायनस आता स्मॉल बी याला पण k इंटू साइन बी अपॉन याला प्लस असे लिहून घेतले तर आपण इन टर्म्स ऑफ अँगल्स इंटू हा कॉट c/2. न्यूमरेटर मधून k कॉमन घ्या, डिनोमिनेटर मधून k कॉमन घ्या. डिनोमिनेटर मधून पण कॉमन घेतला, साइन ए प्लस साइन बी इंटू कॉट c/2. दोघांचा कॉन्स्टंट के कॅन्सल. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. रिमेनिंग टर्म्स काय आहेत त्या दिसत आहेत. साइन ए मायनस साइन बी. आपण का फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचा टॉपिक त्याच्यामध्ये शिकलो होतो. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला त्यामध्ये साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला तुम्ही स्टडी केलेला आहे. आठवतंय का? येस. आठवा बरं. काय सांगितलं होता मी तुम्हाला? फॉर्म्युला असा काहीतरी सांगितला होता का? साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला, नंतर साइन ए मायनस साइन बी चा, त्यानंतर कॉस ए प्लस कॉस बी, त्यानंतर
कॉस ए मायनस कॉस बी, हे चारही फॉर्म्युले आपण स्टडी केलेले आहेत किंवा मग तुम्हाला 11th मध्ये होते जे तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. काय होता साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला नोटबुक मध्ये तुम्ही लिहिलेला आहे 2 इंटू साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2. आठवतोय का? येस. असाच साइन ए मायनस साइन बी चा पण आहे 2 इंटू कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन. हेच ते दोघं फॉर्म्युले जे आपण आता इथे यूज करणार आहेत. साइन ए मायनस साइन बी याच्यासाठी हा सेकंड फॉर्म्युला यूज करणार आपण. दिसतोय सेकंड फॉर्म्युला? येस. त्याच्यानुसार मग आपण पहा आता इथं काय येणार मग मायनस साठी मायनसचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, याला तुम्ही ना असं लिहू शकता 2 इंटू कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन अपॉन 2 डिवाइड बाय साइन ए प्लस साइन बी. याच्यासाठी फर्स्ट फॉर्म्युला काय सांगतो, अपॉन 2 इंटू कॉट सी बाय 2. इथे जस्टिफिकेशन मध्ये तुम्हाला हे दोघं फॉर्म्युले लिहायचे आहेत. कळतंय काय सांगतोय मी? तिकडे साईडला लिहून दाखवलेत फॉर्म्युले, तेच फॉर्म्युले तुम्ही इथं जस्टिफाय करणार आहेत. ठीक आहे ना? जस्टिफिकेशन मध्ये लिहिणार. ओके. हा 2 आणि 2 कॅन्सल. इथे पहा व्यवस्थित, ह्या तर मल्टिप्लिकेशन टर्म्स आल्यात आता ऑलमोस्ट सगळ्या. ओके. मग साइन ए मायनस बी अपॉन 2 डिवाइड बाय कॉस ए मायनस बी अपॉन 2. साइन अपॉन कॉस पहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. दोघांचे अँगल्स पण सेम आहेत पहा, ए मायनस बी अपॉन 2 ए मायनस बी अपॉन 2. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटाचा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. इथं काय होतं तो टॅन थिटा. म्हणजे मग ह्या दोघांना मिळून आपण टॅन लिहू शकतोय. याचं काय, यांचे पण ते अँगल सेम आहेत सर. याला काय लिहिणार मग आपण कॉट. कळतंय काय सांगतोय? हा येणार कॉट ए प्लस बी अपॉन 2 इंटू हा काय होणार आहे साइन ए मायनस बी अपॉन 2. अरे सॉरी व्हेरी गुड. हा होणार आहे टॅन ए मायनस बी अपॉन 2 इंटू हा कॉट सी बाय 2. हे सगळं आपण कशासाठी करतोय किंवा हे सगळं करून आपल्याला काय मिळवायचं आहे? काय मिळवायचं आहे आपल्याला? तर हे टॅन ए मायनस बी अपॉन 2 याच्यासाठी चाललंय. असं बनवायचं आहे आपल्याला याला. म्हणजे हा पार्ट ऍक्च्युली किंवा ही टर्म इथे मिळते का पाहून घ्या बरं एकदा. आहे का मिळालेली? बट याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे आणि हे अशा 2 टर्म्स एक्स्ट्राच्या मिळत आहेत. म्हणजे आपल्याला हीच टर्म राहू द्यायची, ह्या दोघं टर्म्सला कॅन्सल करायचं आहे. या दोघांनी एक दुसऱ्यांना कॅन्सल करायला पाहिजे अशा बनवायच्या. मग आपण या ठिकाणी अँगल ए प्लस बी पाहतोय आणि इथे अँगल काय सी. मग ए प्लस बी ला आपण इन टर्म्स ऑफ सी लिहू शकतो का? हो लिहू शकतो. कसं लिहितो आपण? त्यासाठी आपण हे शिकलोय ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. म्हणजे 180 होतो ना तिघांची समेशन. मग प्लस सी तिकडे घेऊन जा, मायनस सी होणार. म्हणजे ए प्लस बी ला काय लिहू शकतो आपण? पाय मायनस सी. आणि हा डिवाइडला 2 आहेच. जस्टिफिकेशन मध्ये ए लिहिणार आपण ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. कॉट पाय बाय 2 मायनस सी बाय 2 असं आपण याला म्हणणार. म्हणजे हा जो बेस कॉमन दिसतोय ना आपल्याला, याला सेपरेट करू शकतो आपण. वरती ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल ना तेव्हा कॉमन वाला बेस आपल्याला सेपरेट करता येतो. या बेसला आपण सेपरेट केला. कॉट पाय बाय 2 मायनस सी बाय 2 आणि या दोघं टर्म्स ॲज इट इज सध्या. ठीक आहे. पुढे कॉट पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपण शिकलोय पहा. कॉट पाय बाय 2 मायनस थिटा. याचा आन्सर काय येतं? बोला. शिकलोय आपण टॅन थिटा. व्हेरी गुड. फर्स्ट क्वाड्रंट आहे की नाही म्हणून पॉझिटिव्ह आहे. कॉट रेशो फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि पाय बाय 2 आहे म्हणजे डिवाइड बाय 2 असल्याच्या वेळेस कॉट रेशो चेंज होणार, टॅन होतोय.
या पद्धतीने लक्षात ठेवायला सांगितले होते अलर्ट अँगलचे फॉर्म्युले. 48 फॉर्म्युले आहेत अलर्ट अँगलचे, बरोबर. त्यातला तो एक यूज करतोय आपण आता इथे. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला cot π/2 - c/2 दिसतोय. थिटाच्या ऐवजी काय आहे? c/2. काही हरकत नाही, काही पण असू द्या थिटाच्या ऐवजी, जो असेल तो आपण थिटाच्या ऐवजी लिहिणार. मग कॉटला काय लिहितोय आपण? टॅन थिटा. थिटाच्या ऐवजी काय आहे? c/2 इंटू टॅन a - b/2 इंटू कॉट c/2. आपल्याला हा टॅन c/2 आणि हा कॉट c/2 ह्या दोघांनी एक दुसऱ्यांना कॅन्सल करायला पाहिजे, असं करायचं आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी पण आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये एक फॉर्म्युला शिकलोय, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इक्वल टू काय येतो? कोणाकोणाला माहिती? ओनली हँड रेज करायचे. टॅन थिटा इंटू कॉट थिटा काय येतो? कोणाकोणाला बोलायचं नाही, फक्त हँड रेज करायचं आहे. टॅन थिटा इंटू कॉट थिटा काय येतो? जेव्हा शिकवले होते ना एक छोटे छोटे फॉर्म्युले, तेव्हा तुम्ही त्यांना छोटे छोटे समजून असं एकदम लाईटली घेऊन, सर काय टाइमपास करताय, सिलेबस घ्या ना, असा माइंडसेट होता तुमचा. आणि आता सांगता येत नाही, गरज पडते ना. असंच टाइमपास करण्यासाठी तेवढं इतकं मागे जाऊन शिकवलेलं नाही बेसिक्स, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवायचं आहे. प्रद्युम सांग. 1. व्हेरी गुड. टॅन थिटा इंटू कॉट थिटा काय येतो? 1 येतो, बरोबर आहे की नाही. मग या थिटाच्या ऐवजी काही पण असू द्या, अल्फा चालेल. थिटाच्या ऐवजी a+b इंटू कॉट a+b असं पण असेल तरी याचा पण आन्सर 1च येणार. दोघं ठिकाणी अँगल्स हे सेम असले पाहिजेत. मग जसं की आता ह्या ठिकाणी काय आहे? टॅन c/2 इंटू कॉट c/2, याचं पण आन्सर काय येणार? 1. कोणानुसार हे सगळं काही? टॅन थिटा इंटू कॉट थिटा इक्वल टू 1 या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. मग हा टॅन c/2 इंटू कॉट c/2 काय होऊन जाणार आहे? 1. राहतंय काय? फक्त 1 इंटू हा पार्ट जो की रिक्वायर्ड आहे आपल्याला, एवढाच, बरोबर. तेवढाच मिळाला. हे दोघं मिळून तर 1 होऊन गेले. 1 इंटू काही पण करा, आन्सर तेच येणार. म्हणजे इथे इंटू 1 येणार, तो नाही पण लिहिला तरी चालणार. आणि हीच आपली राईट हँड साईड आहे. मग इकडे हा लेफ्ट हँड साईड आहे. ही राईट हँड साईड ऑलरेडी आपण कन्सिडर केलेली आहे. राईट हँड साईड म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की राईट हँड साईडला आपण मॉडिफाय केलं आणि बरोबर कसं बनवलं? असं म्हणजेच काय येतो? LHS. हेन्स प्रूफ. कोणाकोणाला समजला? क्लिअर होत आहे? थेरम्स व्यवस्थित शांततेत सांगितलं आहे या. ठीक आहे ना. अजून 2-3 थेरम्स बाकी आहेत. ठीक आहे. हळूहळू जसा जसा टाइम मिळतोय मी तसा तसा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या थेरम्स एकच टाइमला जर सांगून दिल्या ना तर थोडासा जास्त गोंधळ होऊन जाईल तुमचा किंवा कॉन्फिडन्स लूज होऊन जाईल. म्हणून मी सगळ्या वन टाइम न सांगता असं टप्प्याटप्प्यांनी सांगतोय आणि समजण्यासाठी ते इझी होईल. एकदमच लोड नको यायला पाहिजे म्हणून. कळतंय काय सांगतोय? आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 10 पर्यंत आपण लास्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. नाउ सी क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 पहा. क्वेश्चन नंबर 11 आहे, द्या बरं. त्यांच्यासोबत अजून तिसरा आहे, तो कोणाला सांगता येईल न पाहता. म्हणजे आन्सर तर जाऊ द्या सर, तर क्वेश्चन पण आम्हालाच विचारतायत, बरोबर आहे की नाही.
क्वेश्चन सुद्धा तयार करता येतो तुम्हाला. कम्प्लीट व्हायला पाहिजे हा क्वेश्चन. काय असेल बरं तिसरी टर्म? बोलायचं नाहीये, ऑब्झर्व करा. तुमचं ऑब्झर्वेशन पासूनच तुम्हाला सांगता येईल बरोबर. तेवढं नॉलेज तुमच्याकडे आता आहे की त्या बेसिसवरती तुम्ही ना थर्ड टर्म सांगू शकताय. व्हेरी गुड. काय येणार? सॉरी काय येणार तो? ए प्लस इंटू टॅन सी बाय हे तिघं ना इक्विव्हॅलंट येतात. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. येतात, दिसतायत, पण मग ते प्रूव्ह पण करून दाखवायचे आपल्याला. ठीक आहे ना? तो प्रूफ कसा करायचा आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला मागच्या 2-4 लेक्चर्समध्ये कधीतरी केव्हा तरी हे सांगितलं होतं की बऱ्याचशा स्टेटमेंट्स अशा असतात की ज्या लेफ्ट हँड साईड कन्सिडर करून लेफ्ट हँडला मॉडिफाय करून RHS सारखं बनवायचं. अशा पद्धतीने प्रूफ होतात. काही प्रूफ कशा होतात की राईट हँड साईड कन्सिडर करायची, तिला मॉडिफाय करायची म्हणजे चेंजेस करायचे आणि लेफ्ट हँड साईड सारखी बनवायची. जसं की मागचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. मागच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं आपण? प्रोसेस कशी होती आपली प्रूफ करण्याची? तर राईट हँड साईड कन्सिडर केली होती पहा आपण. बरोबर आहे की नाही? हे नेपियर्स अॅनालॉजी ही कशी प्रूव्ह केली आपण? तर इथे आपण RHS कन्सिडर केला होता आणि त्याला LHS सारखा बनवला होता. बरोबर आहे की नाही? म्हणजे पहिली एक मेथड कशी आहे? LHS कन्सिडर करून RHS मिळवायचा. दुसरी कशी आहे? RHS कन्सिडर करून LHS मिळवायचा. किंवा तिसरी पण मी तुम्हाला सांगितली होती कशी? ती LHS पण कन्सिडर करायचा, त्याला काहीतरी बनवायचा, RHS पण कन्सिडर करायचा, त्याला काहीतरी बनवायचा. आणि हे जे काही नवीन आलेले आहेत फायनल आन्सर्स दोघांचे, LHS आणि RHSचे, तर ते दोघं सेम यायला पाहिजेत. ते सेम आलेत म्हणजे LHS इक्वल टू RHS. ही पण एक प्रोसेस आहे. पण सर इथे तर 3 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत? 3. इथे कसं प्रूव्ह करणार मग आपण? LHS कन्सिडर करायचा काही रोलच राहत नाहीये, RHS कन्सिडर करायचा काही रोलच नाहीये. कारण की 2च साईड असेल तेव्हाच म्हणू शकतो आपण LHS आणि RHS. इथं किती टर्म्स दिसत आहेत? 3 टर्म्स आहेत. तिघं इक्वल आपल्याला शो करायचे आहेत. 2 गोष्टी इक्वल दाखवायच्या असतील तर तेव्हा आपण म्हणतो की हे इक्वल टू हे असं काहीतरी. पण आता 3 आहेत, 3 टर्म्स आहेत. मग काय करणार आपण? तर इथं एक काम करायचंय की ही फर्स्ट स्टेटमेंट आधी कन्सिडर करणार, तिला मॉडिफाय करणार आहेत आपण, तिला काहीतरी बनवून सोडणार आहेत. आणि ती मॉडिफाय झाल्यानंतर फायनली ती जशी बनेल ना, तर तसंच आपल्याला सेकंडला पण बनवून दाखवायचं आणि तसंच आपल्याला थर्ड टर्मला पण बनवून दाखवायचे. तिघं टर्म्स एकसारख्या बनल्यात म्हणजेच इक्विव्हॅलंट आहेत असं सिद्ध होईल. अशा पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे ना? मग लक्ष द्या. सगळ्यात आधी आपण काय करणार? B प्लस C मायनस A हे कन्सिडर करणार आहे. ठीक आहे? लेट अस कन्सिडर B प्लस C मायनस A इंटू tan A/2 इक्वल टू काय? थोडा स्पेस कमी पडेल आपल्याला. B प्लस C मायनस A इंटू लक्ष द्या इकडे, आता बोलू नका. इथे आपण काय करणार आहे? तर हाफ अँगलचे जे काही फॉर्म्युले आपण इथे स्टडी केले आहेत ना, म्हणजे ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, तर ते अँगल्स हाफ म्हणजे हाफ अँगल्स. ते हाफ अँगलसाठी आपण फॉर्म्युले शिकलो आहेत. जसे की साइन A/2, साइन B/2, साइन C/2. साइनसाठी हाफ, कॉससाठी पण हाफ आणि तसेच टॅनसाठी पण हाफ. म्हणजे टॅन A/2, टॅन B/2, टॅन C/2 आपण स्टडी केलेत जे इथे आहेत पहा. टॅन A/2 काय असतो? असा. म्हणजे आपण या हाफ अँगल्सला इन टर्म्स ऑफ साइड्स असं लिहू शकतोय. बरोबर आहे की नाही? मग याच पद्धतीने आपण या टॅन A/2 ला आपण रिप्रेझेंट करून घेणार. हे ॲज इट इज. साइड्सला आपण काहीच करत नाहीयेत. साइड्स ॲज इट इज. फक्त हा जो अँगलचा पार्ट आहे त्याला आपण कसं लिहिणार आहे आता? अंडर रूट ऑफ, बोला, टॅन A/2 ला काय लिहिणार आपण? S मायनस बी इंटू S मायनस सी अपॉन S इंटू असं लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? इथे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे की आपण हे कसं काय लिहिलं याला असं.
याला आपण असं कसं काय लिहिलं, फॉर्म्युलानुसार लिहिलं, tan a/2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, हे जे लिहिलं तेच बरोबर आहे की नाही. पण हे तुम्ही घरी तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहिणार. आपल्याकडे स्पेस कमी म्हणून मी याला रफ करून घेतोय सध्या, ठीक आहे ना. पण हे आहे इथं जस्टिफिकेशन मध्ये, लक्षात घ्या. पुढे असं केल्यानंतर काय करायचंय, तर ही टर्म पहा, या टर्मला आपण ना इन टर्म्स ऑफ एस रिप्रेझेंट करायचं आहे. मग एसचं रिलेशन एबीसी सोबत कसं आहे माहिती तुम्हाला, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय येतो, ट्वाइस एस, बरोबर आहे की नाही. मग इथे आपल्याला आहे ना बी प्लस सी दिसतोय, तिथे आपण ए ऍडजस्ट करणार, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे हा जो बी प्लस सी होता ना त्याच्यासोबत प्लस ए करून घेतला, तो कॅन्सल करण्यासाठी मायनस ए पण केला, पण हा मायनस ए राहिला अजून, तो पण लिहून घेतला. ही अशा टाईपची ऍडजस्टमेंट आपण आधी एकदा केलेली आहे, 1-2 वेळेस, बरोबर आहे की नाही. येस, इन टू या टर्म्स ॲज इट इज, या ॲज इट इज, ठीक आहे. आता इथे ए प्लस बी प्लस सी ला काय लिहू शकतो आपण, ट्वाइस एस मायनस ए मायनस ट्वाइस ए इंटू अंडर रूट ऑफ, हे जे आहे ते ॲज इट इज एस इंटू एस मायनस ए. दोघांमधून 2 कॉमन घेऊया, 2 कॉमन घेतला तर काय राहतोय, एस मायनस ए इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. आता एक सांगतो इथे लक्षात घ्या, हा जो एस मायनस ए रूटच्या बाहेर आहे ना, त्याला रूटच्या मध्ये घेऊन जायचं आपल्याला. तर कुठलीही टर्म जी रूटच्या बाहेर असेल तिला जर रूटच्या मध्ये घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी रूल आहे. तो रूल काय आहे ते सांगतो. समजा इथं रूटमध्ये वाय आहे, समजा रूटच्या बाहेर एक्स आहे, या एक्सला पण आपल्याला रूटच्या मध्ये घेऊन जायचं असेल तर याचा स्क्वेअर करायचा आणि मध्ये लिहायचं आहे. हे सगळं तुम्ही 8, 9, 10 मध्ये शिकलेले आहेत. मी फक्त एक शॉर्टकट सांगतोय तुम्हाला डायरेक्ट, की बाहेरची टर्मला स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं असेल ना, तिला स्क्वेअर करून लिहायचं, मग ती काही पण असू द्या. जसं की पी असेल, इथे रूट आहे मध्ये वाय, तर मग या पी ला आपल्याला जर रूट मध्ये लिहायचं असेल काही कारणास्तव तर कसं लिहिणार, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर इंटू वाय. दॅट्स इट. काय खूप काही मोठं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये, लक्षात ठेवण्यासाठी पण, ठीक आहे ना. बस ह्या कन्सेप्टचा यूज आपण इथं करणार आहोत. हा एस मायनस ए ला ब्रॅकेटच्या मध्ये घेऊन जाणार, म्हणजे रूटच्या मध्ये. 2 राहू द्या बाहेर, एस मायनस ए न्यूमरेटरलाच येणार, पण त्याचा काय होणार, स्क्वेअर इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. हा स्क्वेअर आणि एक एस मायनस ए कॅन्सल, म्हणजे एस मायनस एचा स्क्वेअर होता ना, म्हणजे 2 टर्म्स होत्या ह्या, एस मायनस ए इंटू एस मायनस ए. तर त्या 2 टर्म्स पैकी एक टर्म कॅन्सल झाली, एस मायनस ए ची. लक्ष द्या, समोर लक्ष द्या. एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस ए, आणि डिनोमिनेटरला काय राहतोय, ट्वाइस एस. 2 इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस. हा जो फर्स्ट टर्म आपण कन्सिडर केला होता ना, तर तो आपण असा बनवून आणलाय, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करून सोडून दिला असाच. आता आपण काय करणार, तर ही सेकंड टर्म कन्सिडर करणार. या सेकंड टर्मला आपण तसंच मॉडिफाय करणार जसं याचं केलंय, म्हणजे याला मॉडिफाय करून आपण असा बनवला की नाही, असाच बनवायचा आपल्याला याला पण. जर कधी हा याच्यासारखा आला, थर्ड पण याच्यासारखा आला, तर मग समजायचं की तिघं इक्विव्हॅलंट आहेत, ठीक आहे. मग सेकंड साठी पहा, इथे या ठिकाणी ज्याला ऍडजस्टमेंट नाही समजली ना, त्याला इथे तरी समजेल आता याची ऍडजस्टमेंट. लक्ष द्या. नाव सी प्लस ए मायनस बी इक्वल टू, अरे सॉरी, इंटू टॅन बी बाय 2 राहिला. आता याला आपण मॉडिफाय करणार त्याच्यासारखं. सगळ्यात आधी काय करणार, आपण या अँगलला इन टर्म्स ऑफ साइड्स लिहून घेणार आहे, ठीक आहे ना.
सी प्लस ए मायनस बी ॲज इट इज इंटू टॅन बी बाय 2. काय लिहिणार त्याला बोला? अंडर रूट ऑफ ए इंटू एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी असं लिहून घेतला. पुढची ॲडजस्टमेंट काय करायची ती पण आयडिया आहे तुम्हाला. याला इन टर्म्स ऑफ एस रिप्रेझेंट करण्यासाठी इथे ए प्लस बी प्लस सी पाहिजे, पण मग इथं ए प्लस सी आहे फक्त, प्लस बी नाही आहे. मग इथं प्लस बी आपण घेणार आणि रिअरेंज पण करून घेऊ आपण. याला ए आधी लिहा, हा प्लस सी शेवटी लिहिणार. मध्ये कोण पाहिजे आपल्याला? प्लस बी, पण तो इथं होता का? नाहीये, तो आपण आणला. त्याला कॅन्सल करण्यासाठी हा मायनस बी रेडी बाजूला तो ठेवला, प्लस बी मायनस बी केला आपण, ठीक आहे ना. आणि हा एक मायनस बी ऑलरेडी होताच इंटू हे तर ॲज इट इज जे आहे ते, ठीक आहे. याला काय करणार आपण? ट्वाइस एस लिहिणार, मायनस बी मायनस ट्वाइस बी इंटू अंडर रूट ऑफ जे आहे ते आहे. दोघांमधून 2 कॉमन घेणार, एस मायनस बी इंटू अंडर रूट ऑफ हे, ठीक आहे. एस मायनस बी ला काय करणार? रूटच्या मध्ये घेऊन जाणार, म्हणजे त्याचा काय होणार आहे? स्क्वेअर, ठीक आहे. 2 ला बाहेरच राहू द्या. इक्वल टू 2 इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस कोण आहे तो? बी. इथे दोघं कोण आहेत ऑलरेडी? एस मायनस ए आणि एस मायनस सी. आपण एक काम करूया, एस मायनस ए इथं आधी लिहून घेऊ, एस मायनस ए, त्याच्यानंतर एस मायनस बी ची टर्म लिहून घेणार, म्हणजे रिअरेंज करूनच घेऊ, इंटू एस मायनस सी पण आहे तिथं, हा एस मायनस सी म्हणजे हा, ठीक आहे, अपॉन एस इंटू एस मायनस बी, हा ॲज इट इज एस इंटू एस मायनस बी, ठीक आहे. लिहून घेतला. कोण कॅन्सल होणार? एस मायनस बी. या दोन पैकी एक कॅन्सल झाला, स्क्वेअर आहे ना तो. एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस. ही टर्म पहा हिच्यासारखीच मिळाली का? 2 इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी अपॉन एस, एस मायनस सी अपॉन एस, तीच बिलकुल. काही वेगळी मिळाली का? नाही मिळाली. याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करणार. मग आता आपण काय करणार सर? ही थर्ड टर्म कन्सिडर करणार. नाउ कन्सिडर ए प्लस बी मायनस सी इंटू टॅन सी बाय 2. हे तुम्हाला करायचं आहे. करता येईल. काय करणार आपण याच्यासाठी? जे इथं केलं तीच प्रोसेस इथं करायची आहे. आधी ह्या दोघांना व्यवस्थित स्वतः मनाने सॉल्व करा, मग तुम्हाला हे तिसऱ्याच्या आणता येईल. ऐका, लक्ष द्या काय करायचं. या तुम्ही सॉल्व केल्यानंतर कसं बनवणार आहात? 2 इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन एस इन फक्त एस, ओनली एस, ठीक आहे. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 3. याच्यापासून पण असंच बनेल, जे इथं बनतंय, बरोबर आहे की नाही? येस. मग पुढे काय करणार? तर असं लिहिणार, सिंपल आहे पुढची प्रोसेस. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट. काय मिळणार आपल्याला तिघ इक्वेशन्स पासून? तर बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय 2 इक्वल टू सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी बाय 2 इक्वल टू हा तिसरा जो आहे तो. म्हणजे हे कम्प्लीट स्टेटमेंट झालं. हेन्स प्रूफ. क्लिअर होत आहे? प्रत्येक लक्ष द्या. आता लास्ट एक्झाम्पल आहे, अगदी 5 मिनिटात संपवतो, काही एवढं हार्ड नाही ते. इन ट्रायंगल एबीसी काय तो साइन का? हाँ, इंटू साइन सी बाय 2 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी
ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ABCS असंच आहे ना. येस. आता आपल्याला ना हा प्रूफ पाहायचा आहे. हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी आपण ना लेफ्ट हँड साइड कन्सिडर करणार आहे. LHS काय आहे तो साइन A/2 इंटू साइन B/2 इंटू साइन C/2. माझ्या बोलण्यावरती लक्ष द्या म्हणजे हँड रायटिंग समजेल. बरोबर आहे की नाही. यस, लक्ष द्या. मग साइन A/2 ला आपण हाफ अँगलच्या फॉर्म्युलानुसार असं लिहू शकतो की नाही. मग काय लिहिणार रे आपण इथे पहा, इथे बोर्डवरती अंडर रूट ऑफ अपॉन BC. जसा साइन A/2 केला आपण तसा साइन B/2 पण आहे. काय तो अंडर रूट ऑफ साइन A मायनस C अपॉन AC. B चा रोल इथं नाहीये A आणि C मध्येच. तसं मग आता C साठी कोण कोण सांगू शकतं. रेज युअर हँड्स. ऑफ S मायनस A इंटू S मायनस B अपॉन AB. बरोबर आहे की नाही. फॉर्म्युलानुसार आपण त्यांना असे लिहून घेतलेत इन टर्म्स ऑफ साइड्स अँड S. बरोबर. रूट्स आहेत तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर त्या रूट्सला आपण कॉमन लिहू शकतो. म्हणजे कसं, सपोज जर कधी रूट एक्स इंटू रूट वाय असं असेल ना तर याला आपण असं कॉमन रूट मध्ये एक्स इंटू वाय करू शकतो. किंवा मग डिव्हिजनच्या केसमध्ये पण असंच होतं. असं असेल ना तर दोघांचा रूट कॉमन एक्स अपॉन वाय असं लिहू शकतो. पण मग सर हे असं ॲडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये होतं का मग असं रूट एक्स प्लस रूट वाय किंवा मायनस. तर हे असं होत नाही. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला असा कॉमन रूट लिहिता येत नाही. सेपरेट असलेले रूट्स किंवा उलटी प्रोसेस पण करता येत नाही. म्हणजे एकच रूट आहे त्याच्यामध्ये दोघं ॲडिशन करून बसलेले किंवा सबट्रॅक्शन करून बसले तर दोघांचा रूट सेपरेट करून टाका सर. असं होत नाही ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये. ते फक्त कुठं पॉसिबल होतं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन मध्ये. जसं रूट्स आहे तसं स्क्वेअर्स क्यूब्स त्यांचं पण बिलकुल सिमिलर केस आहे. ठीक आहे. हे रूल्स तुम्हाला माहिती पाहिजेत जे आपण काहीतरी 6th 7th स्टँडर्ड्स मध्ये शिकलो आहेत. ठीक आहे. बस तर मग आता इथे ह्या रूट्सला आपण काय करू शकतो कॉमन. इथे काय काय मग S मायनस B इंटू S मायनस C अपॉन BC इंटू AB अंडर रूट ऑफ S मायनस B इंटू S मायनस B काय होणार S मायनस B चा स्क्वेअर. तसाच S मायनस A इंटू S मायनस A स्क्वेअर होऊन जाणार. हा S मायनस C S मायनस C स्क्वेअर होणार. आधी काय लिहिणार S मायनस A स्क्वेअर नंतर अपॉन B हा B मल्टिप्लिकेशन ना सगळ्यांचं B स्क्वेअर होणार. तसा हा A स्क्वेअर होणार आणि हा C आणि हा C स्क्वेअर म्हणजेच A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर झाले तसे. यस. विचार करा मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो की स्क्वेअर्सच्या बाबतीत पण असं होतं. कसं की काही मल्टिपल टर्म्स आहेत ज्यांचे स्क्वेअर्स हे सेपरेट आहेत. ते मल्टिप्लिकेशनमध्ये असू द्या किंवा डिव्हिजनमध्ये असू द्या सेपरेट स्क्वेअर्सला आपण ना कॉमन लिहू शकतो. तसं आता हे पहा 1 2 3 4 5 6 टर्म्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे स्क्वेअर्स सेपरेट आहेत ना त्यांना आपण कॉमन लिहू शकतो. कसं असं S मायनस A S मायनस B S मायनस C त्यांच्यासोबत हे पण A B C सगळ्यांचा स्क्वेअर कॉमन करता येतं असं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये. मग हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. काय उरतोय S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C अपॉन A B C. इथपर्यंत समजतंय. आपल्याला हे थोडे बनवायचं होतं सर. आपल्याला असं बनवायचं बरोबर आहे की नाही. म्हणजे राईट हँड साईड अशी बनवून आणायची. मग इथं ABC सोबत डिनोमिनेटर मध्ये ना S आहे. इथे ABC तर आहे बट S आहे का नाही. मग तो S आपण ऍडजस्ट करणार. कसा
प्लस एस मायनस एस असं करून नाही करता येतं, पण मग ते काम इथं करणार नाहीत आपण. का? कारण की मग आपली रिक्वायरमेंट तशी नाही आहे प्लस एसची. इंटू एस पाहिजे आपल्याला. मग एबीसी सोबत इंटू एस करायचा आहे तर मग त्याला डिवाइड बाय एस पण करावा लागतो. तो डिवाइडचा एस म्हणजे आपण काय करणार, तो इथं इंटू एस आणि डिवाइड एस वाला हा जो डिवाइडचा एस आहे ना तो डायरेक्ट वरती लिहिणार. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतोय की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना एस ने मल्टिप्लाय करून घेतला. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. इथं एस आणि इथं पण एस आपण ऍडजस्ट केला. का करतोय असं? कारण की आपल्याला डिनोमिनेटरला एबीसीएस पाहिजे, तो आला. बट न्यूमरेटरला काय पाहिजे आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी त्याचा स्क्वेअर. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा फॉर्म्युला आपण शिकलोय. किती? 2. एक आहे हा आणि दुसरा आहे हिरोज फॉर्म्युला. मग हिरोज फॉर्म्युला पण कशासाठी बनलाय? एरिया ऑफ ट्रायंगल साठीच बनलाय. हिरोज फॉर्म्युला पहा आणि याला पहा न्यूमरेटरला आहे काहीतरी सिमिलॅरिटीज आहेत की नाही? येस. फक्त एक काम करायचं आपल्याला इथं आता, न्यूमरेटरला फक्त ओनली न्यूमरेटर इकडे लिहितो हा, ओनली फॉर न्यूमरेटर आपण ना स्क्वेअर घेणार आणि रूट घेणार, म्हणजे रूट आणि स्क्वेअर एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. काय केलं आपण? ही जी पूर्ण टर्म आहे ना, ह्या पूर्ण टर्मला रूट घेतला आणि स्क्वेअर केला. सर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जातील, होतात. म्हणजे व्हॅल्यू चेंज झाली का? नाही, जे आहे तेच आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे, कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे ना, तो आपण अरेंज करून घेतलाय. रूट मुळे काय होणार की आता हा कम्प्लीट एरियाचा फॉर्म्युला तयार झाला आता, हिरोज फॉर्म्युला. म्हणजे मग याला आपण असं लिहितो ना, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. मग याला पण आपण काय लिहून टाकणार आता? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. याला आपण असं लिहिलं, पण मग त्याच्या वरती काय आहे? स्क्वेअर. त्याच्या वरती आला स्क्वेअर. आणि याच्यासोबत डिनोमिनेटरला काय आपला? एबीसीएस. एबीसीएस ॲज इट इज. एबीसीएस ॲज इट इज. हीच आपली राईट हँड साइड आहे. हेल्स प्रूफ. समजला? एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. नेक्स्ट एक्सरसाइज चालू होण्याच्या आधी काही 1-2 थेरम बाकी आपल्या त्यातल्या काही एक्सप्लेन करेल नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे.